अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष श्री सुनील कांबळे बापू यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार वितरण सोहळा श्री क्षेत्र शिर्डी या ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक महत्त्व असलेल्या शहरात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून थोर समाजसेविका तृप्ती देसाई, साई संस्थानचे गोरक्षक गाडविलकर तसेच शिर्डी नगरपालिकेच्या महापौर सौ जयश्री थोरात उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते श्री सुनील कांबळे यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, समाजातील प्रश्नांवर केलेले प्रभावी लेखन आणि जनतेशी असलेले नाते याबद्दल विशेष कौतुक केले। या कार्यक्रमात दैनिक मराठवाडा नेतेचे संस्थापक मुख्य संपादक प्राध्यापक रामेश्वर बहादूर यांची व शीख गुरुद्वाराचे सदस्य यांची उपस्थिती लाभली। तसेच नानक साई फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले होते। विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना तृप्ती देसाई यांनी समाजकार्यातील पारदर्शकता आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले। समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे नवी ऊर्जा मिळते असे त्या म्हणाल्या। महापौर जयश्री थोरात यांनीही शहर विकासात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले। पुरस्कार स्वीकारताना श्री सुनील कांबळे म्हणाले की हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब असून यामुळे समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळते। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।